कल्याण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केलाय। कल्याणसह सोलापूर, आंध्र प्रदेशाच्या जंगलातून 13 गांजा तस्करांना बेड्या ठोकल्या। 29 लाखांचा 115 किलो गांजा जप्त करीत 1 पिस्तूल, कारतूस, 2 वॉकी टॉकी, 2 कार, 1 रिक्षा, 1 बुलेट, 1 दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे। कल्याण परिमंडळ 3च्या पोलिसांनी अवघ्या 22 तासात आंतरराज्य गांजा तस्कर टोळीचा पर्दाफाश केला। कल्याणजवळ असलेल्या आंबिवली येथे एका तरुणाला अटक करत त्याच्याकडून 100 ग्राम गांजा जप्त केला होता। मात्र गांजा येतो कुठून याचा तपास कल्याण पोलिसांनी सुरू केला। हा तपास कल्याण ते पुणे, सोलापूर, त्यानंतर थेट आंध्र प्रदेश विशाखापट्टणम येथील जंगलांपर्यंत पोहोचला। या आंतरराज्य गांजा तस्कर टोळीचे धागेदोरे जोडत पोलिसांनी पुणे, सोलापूर, आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम येथील जंगलात छापे टाकत एकूण 13 गांजा तस्करांना बेड्या ठोकल्यात। धक्कादायक म्हणजे जंगलात मोबाईल नेटवर्क नसल्याने हे गांजा तस्कर वॉकी टॉकीचा वापर करत होते। अत्यंत हुशारीने, चालाखीने ही गांजा तस्करी सुरू होती। पोलिसांनी या सर्च ऑपरेशन दरम्यान 13 जणांकडून 28,75,000चा 115 किलो गांजा जप्त केला। गांजा तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या 1 पिस्तल, कारतूस, 2 वॉकी टॉकी, 2 कार, 1 रिक्षा, 1 बुलेट, दुचाकी देखील जप्त करण्यात आले आहेत। ठाणे शहर, सोलापूर शहर, पुणे शहर, मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। एकंदरीत 13 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यातल्या 4 आरोपींना आम्ही वायझॅक इथली जंगलातून ताब्यात घेतलेला आहे। आमच्या टीमनी तिथे जाऊन 1800 किलोमीटर इथून जाऊन तिथल्या जंगलामध्ये जाऊन ही जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचं साधन नाही, तिथं रेंज नाही, तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती। कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्टल आहेत, त्याच्यात कारतूस आहेत, गाड्या आहेत। अशी सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले आमची जी टीम गेलेली होती, आमच्या 4 टीम होत्या, त्या 4 टीमनी एकाने सोलापूरमध्ये, एकाने अकलूजमध्ये, एकाने विशाखापट्टणममध्ये, काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून 13 आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ 70 लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये 115 किलोग्रॅम गांजा आणि वॉकी टॉकी सेट, पिस्टल, त्याचबरोबर गाड्या, हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये लोकल जे चॅनल जे आहेत त्यांचे की मुंब्रा आहे, बदलापूर आहे, अंबरनाथ आहे, कल्याण आहे, शिळफाटा आहे, या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेलं आहे। असं एकंदरीत 13 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।